भारतीय लोकशाहीमध्ये घटनाकारांच्या मते निवडणूक म्हणजे उत्सव, पण हा निवडणूक म्हणजे आता फक्त राडेबाजी, पैशाचा घोडेबाजार आणि रोज दहशतीचं वातावरण झालंय. या देशामध्ये निवडणूक आयोग नेमका कशासाठी आहे हा सामान्य माणसाला प्रश्न पडायला लागलाय. निवडणूक आयोगाला कोणाची उपमा द्यावी हाच प्रश्न आमच्या समोर उभा आहे. निवडणूक आयोगाला म्हणावं तमाशा लावलाय तर तमाशाचा पण अपमान होईल. निवडणूक आयोग एवढा दलिंदर कसा असू शकतो हा मला एक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. काल निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये बघितलेले राडे आणि जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासूनचं वातावरण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जंगल राज आहे का असंच कुठेतरी दिसतंय. बघा तुम्ही, एका महिलेला AK-47च्या संरक्षणामध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला जावं लागतं. काल मतदान केंद्रांवरती ठिकठिकाणी मारामाऱ्या तुम्हाला बघाव्या लागतात. ठिकठिकाणी पैशाचा महापूर आलेला तुम्हाला दिसतो. अरे साध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या इलेक्शन मध्ये जर एवढा पैसा वाटला जात असेल तर मुख्य निवडणुकांमध्ये काय होत असेल हा सामान्य माणसाला पडलेला आज प्रश्न आहे. अरे निवडणूक आयोग म्हणजे या देशाची स्वायत्त संस्था, या देशाचं भवितव्य ठरवणारी संस्था. निवडणूक आयोग म्हणजे लोकशाहीचा आत्मा, जीव. पण तो निवडणूकच आयोगच आज भांडगुळासारखं वागतोय. काल झालेल्या मतदानामध्ये आज निकाल लागणार होता, पण तो निकाल आता 21 डिसेंबर कडे गेला. हरकत नाही, न्याय व्यवस्थेने दिलेला निकाल काहीतरी विचार करून दिला असेल, पण मागच्या 1-2 वर्षामध्ये या निवडणूक आयोगाने जो भोंगळ कारभार लावलाय तो या देशामधल्या कोणत्याच नागरिकाला न पटणार आहे. आज निवडणूक आयोग पहिला धाक होता. माणसाची हिम्मत व्हायची नाही 19-20 करायची, पण आज कित्येक ठिकाणी फक्त पैशांमुळे, पैशाच्या महापुरामुळे घोडे बाजार बघायला भेटतोय. निवडणुकींच्या आधी मतदारांना प्रलोभन देऊन, पैसे देऊन मतं घेतली जातात, याच्यावरती पण निवडणूक आयोग काहीच बोलत नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये आमदार कॅमेरे घेऊन जातात तरी निवडणूक आयोग काहीच बघत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे या लोकशाहीला. आणि जर हे असंच चालू राहिलं तर या देशामध्ये अराजकता यायला वेळ लागणार नाही.